मग आता तुझं डेली डाएट काय आहे किंवा एक्सरसाइज काय आहे, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे एवढं सगळं ट्रॅव्हलिंग, कंटिन्युअस मेकअप, मग तू तुझ्या स्किनची आणि केसांची कशी काळजी घेतेस? आणि मी तुला आठवतं आल्यावर विचारले, तुझेच केस आहेत ना नक्की? माझेच आहेत. बेसिकली एक तर सांगायचं म्हणजे मी ना खाण्यात खूप काळजी घेते. पहिली म्हणजे मी फ्राईड खात नाही काहीच, हार्डली कधीतरी. मी रोड साईड फूड अजिबात खात नाही. मी बाहेरचं काहीच खात नाही. म्हणजे मला वाटतं आम्ही दोघं तर पेंडेमिक नंतर हॉटेलिंग तर आमचं कम्प्लिटली बंद आहे. जे काय ते होम कुक्ड फूड. म्हणजे मी जर शूटिंगला गेले बाहेर, आता मी जेव्हा हेमंत ढोमेचा फर्स्ट क्लास धाबाडे केला, खूप एन्जॉय केलं त्याच्यावर काम करायला, तेव्हा मी माझं हे घेऊन गेले होते बरोबर, इंडक्शन बरोबर घेऊन गेले होते. तर एक वेळचं जेवण मी त्यांचं घ्यायचं, मग तिथे फक्त त्यांना रिक्वेस्ट केली होती की मला भाकरी द्या, भाकरी भाजी खायचे, आणि मग रात्रीचं जेवण मी स्वतः बनवायचे माझं मग काही असेल ते. अगदी मी तुला सांगू, स्वतः तू नुसते पोहे करून खाल्लेस तरी हरकत नाही. सो यू नो किती ऑइल तू घालतीयस, काय हे करतेस. भात करून फोडणीचा भात केला तरी हरकत नाही, मुगाच्या डाळीची खिचडी केली तरी हरकत नाही. पण ते होमकुक्ड फूड एक वेळ मी बाहेर गेले तर करते. मुंबईत मी माझा डबा घेऊन जाते शूटिंगला जाताना. म्हणजे आता युजली 8:30चा आमचा कॉल टाईम असतो, 8:30-9चा. मला 8 वाजता घर सोडावं लागतं, 8-8:30च्या दरम्यान. 9ला पोचायचं असेल कुठे तर मी सकाळी माझा पूर्ण डबा जेवणाचा, मी दुपारचं जेवण फुल घेते. सध्या मी इंटरमिटंट करते, म्हणजे मी संध्याकाळी 7:30 वाजता माझं लास्ट मील असतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता मी जेवूनच टाकते. अच्छा, म्हणजे एवढा मोठा फास्टिंग? हां, 16 तासाचं फास्टिंग राहते, मी 16 अवर्स फास्टिंग. मी त्यामुळे सकाळचा चहा बंद केला, मी चहा घेत नाही. तर मी जिरं, एक तुमच्या प्रेक्षकांना आवडलं तर समप्रमाणात जिरा, बडीशेप, ओवा आणि मेथी हे मी रोस्ट करते, पावडर करून ठेवते, कारण मला ट्रॅव्हल करायला लागते म्हणून. अदरवाईज तुम्ही घरी असंच भिजत घाला ते. जिरं, बडीशेप, ओवा आणि मेथी समप्रमाणात घ्यायचं. आता आमच्या दोघांसाठी म्हणून मी 4 कप पाण्यात ते ठेवते, 4 मग पाण्यात, रात्री आदल्या रात्री 4 चमचे 4 मग पाण्यात, आणि सकाळी 4 मगाचे 2 मग करायचे. आणि हे माझं सकाळचं फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग माझं हे पाणी असतं. त्याच्या आधी सर्वात पहिल्यांदा मी उठल्यावरती माझा जप करते, माझा नामस्मरण करते स्वामींचं, ओम नमः शिवायचं, मंगेशी जवळ कुलदैवत त्यांचा जप करते. देन आय डू माझं मेडिटेशन करते. त्या मेडिटेशनमध्ये माझा एक असा एक्सरसाइज असतो, जर मी कोणाला हर्ट केलं असेल तर मी माफी मागते, आणि जर कोणी मला हर्ट केलं असेल तर मी त्या लोकांना माफ करून टाकते. आणि हा एक माझा सकाळचा पहिला एक्सरसाइज असतो. आणि त्या मेडिटेशनमध्ये एक तुम्ही उहापोह करायचं असतो तुमच्यासाठी, बिकॉज आय फील, मी का माझं डेली रुटीन सांगते की तुझ्या खाण्यापिण्या इतकंच तुझं मेडिटेशन आणि प्रार्थना इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हे माझं सकाळी झालं, कारण मी 5 वाजता उठते. हे सकाळचं झालं की मी 6 वाजता वॉकला जाते. माझी एक मैत्रिणी उमा अय्यर, लास्ट फोन इज उमा अय्यर अँड फर्स्ट फोन इज उमा अय्यर, आम्ही दोघी एकत्र जातो वॉकला. सो पाठीमागे लोखंडवाला आमचा जो वॉक आहे तिकडे. सो 6 किलोमीटर्स आय वॉक एव्हरी डे, आणि जरा थोडासा वेळ असेल तर 7 किंवा 8 करते. तर आत्ता सध्या मी 62 मिनिट्समध्ये 6 किलोमीटर्स वॉक करते. गुड स्पीड. हां, कारण स्पीड इज ऑल्सो इम्पॉर्टंट वॉकिंग. सध्या मी 70 मिनिट वॉक करते आहे, 70 मिनिट्स वॉक. त्याच्यामुळे कधी कधी 7 किलोमीटर्स कम्प्लीट होतात किंवा त्याच्या आत असतं. वॉक होऊन आल्यावरती व्हायटली इम्पॉर्टंट इज द स्ट्रेचेस जे मी करते. तुमच्या पूर्ण बॉडीचे स्ट्रेचेस, अगदी फ्रॉम युअर, कारण आपली बॅक आपण तेवढी वापरत नाही. आपले जे असे जे मसल्स तुमचे जे असतात ते आपण जास्त करून वापरत नाही. तर ते तुला स्पेशली एक्सरसाइजमध्येच करावं लागतं. बऱ्याचशा लोक म्हणतात मी दिवसभर एवढं काम करते, बट दॅट इज नॉट एक्सरसाइज, दॅट इज एक्झर्शन. अँड देर इज अ डिफरन्स बिटवीन एक्सरसाइज आणि एक्झर्शन. आणि ते वॉक करताना म्हणजे तुमचं एक फॉर्म्युला आहे, 220 मायनस युअर एज, 70% ऑफ दॅट इज युअर टार्गेट हार्ट रेट. तर आपण आपल्या टार्गेट हार्ट रेटला किती उशिरा पोहोचू शकतो ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करते मी इन माय वॉक अँड एव्हरीथिंग. ऍक्टरच बोलतेय का फिटनेस? ऍक्टरच बोलते. मला असं वाटतं परफेक्ट इट इज म्हणून विचारते. मला असं वाटतं प्रत्येकाला ना यू शुड नो युअर बॉडी. सर्वात पहिलं म्हणजे प्रत्येक माणूस मस्ट नो हिज हार्ट सायकल. तो जो मी कानाला हे लावलं तिथं ठट आवाज येतो, झडपा उघडून जे ब्लड जातं. सो यू शुड नो युअर बॉडी. प्रत्येकाची बॉडी इज डिफरंट. सो आय एम नॉट कॉम्पिटिंग विथ यू, आय एम कॉम्पिटिंग विथ मायसेल्फ. मी काल काय केलं आणि आज मी कुठपर्यंत आले. सो तुम्ही तुमच्याबरोबरच ती स्पर्धा ठेवायची असते. तर आय डू माय स्ट्रेचेस, ज्याच्यामध्ये फुल बॉडी स्ट्रेचेस आम्ही दोघी मिळून करतो.
ज्याच्यात बॅक स्ट्रेचेस सध्या मी जरा जास्त करते, कारण बाकी सगळे मसल ग्रुप बसून वापरले बसून. जातात, पण तुमचं बॅक मसल्स हे अजिबातच वापरले जात नाही. आणि आत्ता अजून मी वेट करत नाहीये, सो आय एम युझिंग माय ओन बॉडी वेट ॲज अ रिस्ट्रेन. फंक्शनल. हां, तर ते करते. त्याच्यात एक थोडासा मी बँड पण वापरते फॉर माय बॅक. थेरा बँड सारखा एक बँड आहे जो मी बॅकसाठी वापरते. आणि एंड ऑफ दॅट इज तुमचं अनुलोम विलोम. कारण सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सगळं जसं आहे तुमचं एव्हरी युअर लाईफ इज विथ युअर श्वास. तर त्या श्वास तुमचं डायफ्राम ब्रिदिंग. आणि तुला मी सांगते, मला 3 वेळा कोरोना झालाय. 3 वेळा मी पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यानंतर जेव्हा मी वाडा चिरेबंदी करायला सुरुवात केली तेव्हा मला रिअलाईज झालं की जसं मी एका दमात पूर्वी वाक्य बोलू शकत होते तसं मला नाही बोलता येते आता. सो मला ॲक्टर म्हणून ते इंटलेक्च्युअली ते कसं ब्रेक करून श्वास घ्यायचा हे पहिल्यांदा स्वतःला शिकवावं लागलं. हेच नाटक जे मी पूर्वी करत असताना सटासट जी मी वाक्य बोलते ती नाही बोलू शकत आहे. मला त्याच्यासाठी आता श्वास घ्यायला पाहिजे. आणि ते करण्यासाठी मला माझी लंग कपॅसिटी वाढवायची. मग ती लंग कपॅसिटी वाढवायला मला आय एम स्केअर्ड ऑफ वॉटर, त्यामुळे मी आत्ता सध्या नाही करत आहे वॉटर एक्सरसाइजेस जे मला नंतर करायचे आहेत. पण आत्ता मी वॉक, जो मी तुला आत्ता म्हटला तसा, त्याचबरोबर ओंकार लावणं, मेडिटेशन करणं. मग त्यासाठी तुम्हाला काही गाणंच यायला हवं असं नाही, पण ओंकार तुमच्या वोकल कॉर्ड्सना, जसे अशोक एव्हरी डे ही ट्रेन्स इज वोकल कॉर्ड. हो, एव्हरी डे, एक दिवस पण नव्हतं. काय करतात ते ओंकार, त्यांच्या ते वोकल कॉर्ड्सचे त्यांना जे एक्सरसाइजेस सांगितलेत ते, अनुलोम विलोम. मेनली काय झालं त्यांचा एक पिच हाय आहे बोलतानाचा, नॉर्मल, पण ॲक्टिंग करताना ते हाय पिचमध्ये त्यांचं नेहमी बोलणं असतं. सो इज वोकल कॉर्ड्स आर ऑलरेडी अब्यूज. मी तर 63 वर्षाचे, 78 वर्षाचे आहेत. म्हणजे तू इमॅजिन कर की केवढा जर्नी आणि केवढं काम आहे. आणि त्यांच्या अतिशय रिलिजियसली एव्हरी डे त्यांचा व्यायाम ते करतात. श्वासाचा व्यायाम जे डायफ्राम ब्रिदिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ॲक्टर्ससाठी पण तुमचा आवाज, तुमचं बोलणं, केसांसाठी म्हणशील तर एकदम फ्राईड न खाणं. मला असं वाटतं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर स्किन. फ्राईड न खाणं, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं पोट साफ होणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी लवकर खाणं खूप गरजेचं आहे. 7:30 वाजता लास्ट मील घ्या. त्याच्यानंतर खावंसं वाटलं किंवा भूक लागली तर ना असा कुठला तरी ग्रीन टी ऑर समथिंग यू कॅन हॅव, पण नो फूड, नॉट इवन मध. सकाळचा पण मी चहा कंप्लीट, माझा पहिला चहा दुपारी 4 वाजता होतो. हो, हां, आय डोंट इट टी, कॉफी, नथिंग. मी जो तुला सांगितला तो चहा घेते. आणि ग्रीन टी मी बरोबर घेऊन निघते. तो कसा, तर मी घरीच ते हे लावलं आहे आपलं गवती चहा लावला आहे. गवती चहा, तुळस, पुदिना, आलं, त्याच्यामध्ये थोडंसं जेष्ठीमध, त्याच्यामध्ये थोडं आवळा असला तर, नाहीतर हे आवळ्याची पावडर मिळते ती घालते, दालचिनी. आणि ह्या सगळ्याचा जो उकाळा केलेला असतो ना, जो माझ्याबरोबर मी कॅरी करते, तो मी पूर्ण माझ्या 11:30 आय कीप ऑन सिपिंग दॅट. सकाळी म्हणजे आणि ते पाणी काढा, तो काढा आणि पाणी, सकाळचं ते पाणी, ज्याच्यामध्ये कुठलंही फूड नाही आहे, याच्यामध्ये गूळ नाही आहे, मध नाही आहे, दूध नाही आहे, काही नाही. लॅक्टो मी एकदम कमी केलं आहे. म्हणजे मी बाहेर कॉफी घ्यायला गेले तरी मी ओट्स मिल्क किंवा आमंड मिल्क घेते. लॅक्टो एकदम 0वरती जवळजवळ आणलं आहे. दुपारचा जो मी 1 कप चहा पिते ना 4 वाजताचा, त्याच्यातच थोडंसं एवढंसं 1 चमचाभर दूध असतं. अदरवाईज देर इज नो लॅक्टो. पूर्ण दिवसात मी लॅक्टोच घेत नाही काही. आणि मी ब्रेड पण मी घरी बनवते, बाहेरचा ब्रेड नाही आम्ही आणत. सो त्याच्यासाठी जे खपली गहू असतो त्याच्यापासून बनवलेला ब्रेड आहे. जास्त करून मी दुपारच्या जेवणात आय यूज भाकरी. मला प्रचंड भात आवडतो. आम्ही कोकणस्थ भात बोकणस्थ आहोत आणि गोव्याकडचं फूड पण. सो मी असं केलंय, मी गुरुवार, शनिवार आणि रविवार 2 टेबलस्पून भात खाते. 2 टेबलस्पून 2 टेबलस्पून केवढा. अशोक मला चिडवतो ना, लोणच्यासारखा भात खाते मी. सो मला फिश करी इज आय लव्ह. आणि मला म्हणजे खरं सांगू, मला अशोकने खूप या बाबतीत शिकवलं. त्यांनी मला ना नुसती डाळ खायला, नुसत्या भाज्या खायला आणि नुसती उसळ खायला शिकवलं. सो जेवण करताना पण मी तसं करते की समजा उसळ असेल त्या दिवशी मी ताकाची कढी करते किंवा फळभाजीची आमटी करते. सो तुम्ही ना दोन्ही मिक्स नाही करायचे, प्रोटीन टुगेदर. आता चिकन बनवलं तर आय सी टू इट दॅट आय हॅव अ पालेभाजी इन माय फूड. इट इज ॲब्सॉर्ब बेटर. आणि इवन फिश केला तरी एक पालेभाजी असतेच असते. फक्त आमच्याकडे जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पालेभाजी नसते. ऑलमोस्ट एव्हरी डे आमच्याकडे जेवणात एक पालेभाजी असते. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या तुम्ही करून खा. सो पालेभाजी खाणं इज कारण ते रफेज जातं तुमच्या पोटामध्ये. सो संध्याकाळी कार्ब्स मी खात नाही, 99% नाही.
सो त्याच्यात वेगवेगळे प्रकार आता मी केलेले आहेत, वॉट आय कॅन ईट इन द इव्हनिंग. आणि सोमवार गुरुवार नॉनव्हेज खात नाही, ते व्हेजिटेरियन्स असतं. सो आत्ता उन्हाळा आहे म्हणून, नाही तर मग सूप्स घरी होममेड, कधी बाहेरचे सूप्स नाही. सो तुम्ही जे पॅकेट घेता ना, त्या पॅकेटच्या पाठीमागे तुम्ही बघितलं पाहिजे त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स आहेत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, जे आपण बघत नाही की त्या पॅकेटच्या पाठीमागे त्यांनी जे प्रिझर्वेटिव्स घातले त्याच्यात काय आहे. त्याच्यात हे जे म्हणतात ना अजिनोमोटो वगैरे असलेल्या गोष्टी नाही आहेत ना, कारण सूप पावडर्समध्ये ते खूप असतं. सो ते इन्ग्रेडियंट्स काय ते तुम्हाला बघितलं पाहिजे. ते मला ज्ञान सगळं झालं वेन आय डिड माय स्पोर्ट्स मेडिसिन. तेव्हापासून मी हे सगळे पॅकेज फूडच बंद केलं आहे. माझ्या घरात तुला कोल्ड स्टोरेज मिळणार नाही, माझ्या घरात तुला पॅकेज फूड मिळणार नाही, माझ्या घरामध्ये तुला साखरेचं काही गोड मिळणार नाही. ते नाहीच असतं आमच्याकडे. नो मीन्स नो, बिग नो फॉर दॅट. सो हॅम्बर्गर करावं असं वाटलं व्हेजिटेरियन, तुम्ही पॅटी घरी बनवून ठेवा. यू डोंट नीड टू गेट इट फ्रॉम कोल्ड स्टोरेज, कारण त्याच्यामध्ये जे तयार होतं कोल्ड स्टोरेजमुळे दॅट इज व्हेरी हार्मफुल फॉर युअर बॉडी. त्यात खूप सॉल्ट्स, खूप भयंकर केमिकल्स असतात फॅट आणि सगळं. आणि ते तुम्ही थोडंसं रीड करायला आता शिकलं पाहिजे प्रत्येकाने. तुम्ही काय म्हणून म्हणतो, व्हॉट यू ईट, यू आर व्हॉट यू ईट. सो व्हॉट यू ईट अँड व्हॉट यू, इथून काय तुम्ही डोक्यातनं जाऊन देताय. कारण त्याच्याबरोबर जर तुम्ही लेट गो करायला शिकलात ना, तर त्या गोष्टी स्टोअर नाही होत तुमच्या बॉडीत. तुमचे विचार सुद्धा. लर्न टू फॉरगिव्ह. शेवटी काय आहे ना, लव्ह, फॉरगिव्हनेस इज एव्हरीथिंग, यु नो. आणि पेशन्स सर्वात महत्वाचं. यू हॅव टू लर्न टू बी पेशंट विथ युअर सेल्फ ऑल्सो अँड विथ पीपल अराउंड यू. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.